स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 21 फुटी पूर्णाकृती पुतळ्याची धुळ्यात करण्यात आली आज स्थापना। धुळे शहराच्या इतिहासात मानाचा ठरणारा क्षण लवकरच साकार होणार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या 21 फुटी पूर्णाकृती भव्य पुतळा धुळे शहरात उभारण्यात आला। या पुतळ्याच्या स्थापनेमुळे शिवप्रेमी आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे। या भव्य पुतळ्याची स्थापना धुळे शहराच्या प्रमुख ठिकाणी करण्यात आली असून परिसराचे सुशोभीकरण, आकर्षक प्रकाश योजना आणि नागरिकांसाठी आवश्यक सुविधा विकसित केल्या जाणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, स्वराज्य आणि लोककल्याणाच्या विचारांना अभिवादन करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे। पुतळा उभारणीमुळे धुळे शहराच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभवात भर पडणार असून भावी पिढीला शिवचरित्रातून प्रेरणा मिळेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे। दरम्यान या निर्णयाचे विविध सामाजिक संस्था, शिवप्रेमी आणि नागरिकांनी स्वागत करत लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे। प्रतीक्षेत असलेलं दिनकर नाट्य आज माननीय मेहरबान सर्वोच्च न्यायालयाने दिवसापूर्वी उच्च न्यायालयाने दिलेली स्टेची प्रक्रियेला स्थगिती दिली आणि असंही सांगितलं का अशा प्रकारचं केस तुम्ही दाखल करून घ्यायलाच नको। ज्या मातीत आपण राहतो, ज्या कणाकणावर छत्रपतींचं त्या ठिकाणी राज्य आहे, त्यांची देण आहे, त्यांच्यामुळं आज महाराष्ट्रात आपण सर्वजण सुखाने त्या ठिकाणी राहत असतो। त्यांच्या स्मारकाला कोर्टात नेणं हे योग्य नव्हतं आणि फार प्रोलॉंग होत होतं। याच्यामुळं फक्त शहरातला आज हा चबुतरा आपण उभा केला, परंतु याच्या मागं नुकसान किती होतं पब्लिकचं। रोज दिवसेंदिवस रेट वाढत आहेत। आता 6 महिन्यापासून या पुतळ्याचं काम थांबलेलं आहे। आता जे रेट वाढेल याचे पैसे जे कोर्टात गेले होते ते भरतील। शेवटी हे तुमच्या माझ्या खिशातले पैसे या ठिकाणी। तसंच एकविरा माता मंदिरचंही कोर्टात जाऊन बसले। कोर्टाने 12 लाख रुपये भरायला लावले। 12 लाख रुपये एका एजन्सीला भरा आणि त्याचा सर्वे करून घ्या। आता ते 12 लाख रुपये भरणार, हे पैसे कोणाचे जाणार? माझं हे म्हणणं आहे, ज्यांना असं वाटतं का ते चुकीचं काम आहे त्यांनी 12 लाख रुपये भरावे आणि ते सिद्ध करावं का हे काम चुकीच्या पद्धतीचं, परंतु करायचं नाही। विकास कामाला खोडा घालायचा, तेच टावर गार्डनची हालत करू शकतो। गेल्या 2.5-3 वर्ष टावर गार्डनला स्टे आणला, काय मिळालं? काय मिळालं? हे 2019चं टेंडर उगवलं 2026, किती खर्च वाढला, हे पैसे देणार कोण? याचा जाब धुळेकर नागरिकांना नक्कीच विचारते। आज शुभ दिवस आहे, उद्या आषाढी आहे आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणी विराजमान होणार आहे।